जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। माझे सरपंच व दिव्यांग निराधार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अतिग्रे येथे माझे सरपंच दिव्यांग निराधार यांचा भव्य निर्धार मेळावा व परिषद पार पडली। परिषदेचे स्वागत अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट चिंतामणी कांबळे यांची निवड करण्यात आली होती, तर कार्याध्यक्ष संदीप सूर्यवंशी अध्यक्षस्थानी मनीषाताई शिंदे होत्या। परिषदेचे मुख्य संयोजक म्हणून जयसिंग कांबळे यांनी काम पाहिलं। सदर परिषदेवेळी 300 पेक्षा जास्त माझे सरपंच व निराधार दिव्यांग प्रतिनिधी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान प्रास्ताविकाचं वाचन करून कार्यक्रमाला सुरुवात केली। यावेळी बोलताना ॲडव्होकेट चिंतामणी कांबळे स्वागत अध्यक्ष म्हणाले की माझे सरपंच हे गावाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे लोकप्रतिनिधी असतात, पण त्यांचा प्रतिनिधित्वाचा काळ संपल्यानंतर त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही अथवा पेन्शन किंवा तत्सम लाभ मिळत नाहीत। या संदर्भात माझे सरपंचांना पेन्शन मिळावी, माझे सरपंच त्यांच्या कुटुंबियांसह मोफत उपचार मिळावेत, मुंबई या ठिकाणी त्यांच्यासाठी विशेष सुविधा मंत्रालयाने कामासाठी उपलब्ध होईल, त्यांना विविध शासकीय प्रवासांमध्ये मोफत प्रवास मिळावा यावं अशा विविध मागण्यांसाठी मोठं जनआंदोलन उभे करून शासनाचे डोळे उघडावे लागतील। यासाठी सगळ्यांनी संघटित राहूया असं आवाहन ॲडव्होकेट चिंतामणी कांबळे यांनी केलं। कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आणि अतिग्रे गावचे माजी उपसरपंच संदीप सूर्यवंशी म्हणाले की आपण एखाद्या गावचे सरपंच पद भोगत असताना काय अडचणीतून जावं लागतं ते सरपंच यांनाच माहीत असतं। 30% कुटुंबाला 70% गावाला वेळ द्यावा लागतो। आजी माझी लोकप्रतिनिधी यांना या चळवळीमध्ये सहभागी करून घेऊन हा लढा अधिक विभाग स्वरूपात उभा करूया व आपले प्रश्न सोडवूया। सदरवेळी मार्गदर्शन करण्यासाठी खासदार धैर्यशील मानेदादा उपस्थित होते। लोकशाहीचा मूलभूत पाया म्हणजे गावचे सरपंच आहे, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विविध शासन दरबारी आम्ही प्रयत्न करू अशा आश्वासन त्यांनी यावेळी दिली। तर यावेळी उपस्थित असणारे आमदार अशोकराव माने यांनी संघटित प्रयत्न करून माझे सरपंचांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू असं सांगितलं। सदरवेळी ॲडव्होकेट चिंतामणी कांबळे यांनी सांगितलं की या संघटनेच्या माध्यमातून दिव्यांग व निराधार कुटुंबाच्या काही कायदेशीर अडचणी असतील तर त्या मी कोणताही मोबदला न घेता त्यांच्या हक्कासाठी लढणार असं सांगितलं। विविध मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केली। यावेळी रुकडी गावच्या सरपंच सौ राजश्री संतोष रुकडीकर यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या, आपलं मनोगत व्यक्त केलं। माझे सरपंच सानिया सुतार, मंगल मिंचेकर, गजानन जाधव, राजश्री रुकडीकर, अनिल शिरोळकर, पद्मिनी शिंगे या व इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे आभार मानताना जयसिंग कांबळे समिती उपाध्यक्ष यांनी सांगितलं की इथून पुढे आपण सगळे मिळून माझे सरपंच दिव्यांग व निराधार यांच्यासाठी लढू, त्यासाठी आपण एकजूट राहणं गरजेचं आहे, तसेच ही लढाई आपण सगळ्यांनी निस्वार्थपणाने लढू असं बोलून त्यांनी आलेल्या सर्वच मान्यवरांचा व माझे सरपंच यांचे आभार मानले। सत्यमुख प्रतिनिधी संदीप प्रल्हाद सूर्यवंशी, अतिग्रे, तालुका हातकणंगले। आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो, विसरू नका।